Hello, am I audible? Yes, sir. Okay. In this lecture, we will see how to find out the EOQ by tabular method. Okay. In the last lecture, we have seen the problems related to inventory, inventory valuation, store ledger account. Okay. In this lecture, we will see economic order quantity by tabular method as well as by formula method. First, we will see first problem. This is very simple problem. In this problem, we are provided with the annual consumption of 4,000 units, annual carrying cost rupees 2 per unit. Okay. And cost of material is rupees 20 per unit. Okay. They have not provided. Okay. Ordering cost. Ordering cost per order is rupees 250 per order. Okay. आता हेच आपल्याला सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे. आपल्याला फर्स्ट वी कॅन फाइंड आउट दिस बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. आफ्टर दॅट वी विल फाइंड आउट इट विथ टॅब्युलर मेथड. ओके. तर पहिल्यांदा आपण फॉर्म्युला मेथडने आपण सॉल्व्ह करूया. फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे? ओके. 2 अंडर स्क्वेअर रूट 2 into annual consumption into ordering cost divided by carrying cost. ओके. हा आपला फॉर्म्युला आहे फॉर्म्युला मेथडने फाइंड आउट करण्याचा. ओके. तर आपण पहिल्यांदा फॉर्म्युला मेथडने आपण फाइंड आउट करून बघूया. ओके. अंडर स्क्वेअर रूट मी पहिल्यांदा जे न्यूमेरेटर आहे ते आपण पहिल्यांदा फाइंड आउट करून घेऊया. 2 into annual consumption किती आहे या प्रॉब्लेम मध्ये? 4,000 आहे. इंटू ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर आहे 250. ओके. बघा 2 into annual consumption 4,000 इंटू ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 250. ओके. हा फॉर्म्युला यूज करून आपण फाइंड आउट केलं. डिवाइड बाय काय? कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्टचा फॉर्म्युला काय? तर आता इथे कॅरिंग कॉस्ट आपल्याला दिले ₹2 पर युनिट दिलेले. हे युनिट मध्ये दिलेले, पर्सेंट मध्ये दिलेलं नाहीये. ओके. इन लास्ट प्रॉब्लेम वी हॅव सीन इट इन पर्सेंटेज. इफ कधी ते आपल्याला पर्सेंट मध्ये कधी प्रोव्हाइड केले असतील तर आपण काय करतो की कॉस्ट पर युनिटला आपण त्या पर्सेंटने आपण मल्टिप्लाय करतो. ओके. पण आता करंट सिच्युएशन मध्ये त्याने आपला पर युनिट मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे जे आपले जी कॅरिंग कॉस्ट आपल्याला जे फाइंड आउट करायचे ती आपल्याला येणारे आपले ₹2 येईल. कारण की आपल्याला ती कॅरिंग कॉस्ट म्हणजे काय? कॅरिंग कॉस्ट पर युनिट ऑफ आपली जी कॅरिंग कॉस्ट असते ती कॅरिंग कॉस्ट पर युनिट आपल्याला मेन्शन करावी लागते. आणि ते कॅरिंग कॉस्ट आपला पर युनिट आपल्याला डायरेक्ट आपल्याला प्रोव्हाइड केले ₹2 पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड केले. त्यामुळे डायरेक्ट आपली कॅरिंग कॉस्ट ₹2 असणार आहे. ओके. कधी ती पर्सेंट मध्ये दिलेली असेल तर आपल्याला ती युनिटने आपल्याला त्या पर्सेंटला मल्टिप्लाय करावं लागतं. पण करंट प्रॉब्लेम मध्ये त्याने आपल्याला कॅरिंग कॉस्ट डायरेक्ट ₹2 आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे कॅरिंग कॉस्ट पर युनिट. त्यामुळे आपली तरी कॅरिंग कॉस्ट पर युनिट ₹2 येईल. मग आपण फॉर्म्युलानुसार कधी आन्सर कधी फाइंड आउट केलं तर आपलं हे आन्सर येत आहे 10 लाख रुपीज. हे अंडर स्क्वेअर रूट 10 लाख रुपीज आहेत. मग अंडर स्क्वेअर रूट कधी 10 लाख रुपीज आहेत तर त्याचा स्क्वेअर रूट किती येईल? $1,000. ओके. म्हणजे आपली EOQ काय असणार आहे? 1,000. हे आपण फॉर्म्युला मेथडनुसार फाइंड आउट केलेलं आहे. ओके. तर मेन्शन करा तुम्ही फॉर्म्युला मेन्शन करा आणि त्या फॉर्म्युलामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या खाली तुम्ही मेन्शन करा. म्हणजे अॅन्युअल कन्झम्पशन आपलं किती आहे? 4,000. नेक्स्ट कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड ऑर्डर किती आहे आपली? 250 पर ऑर्डर. आणि नेक्स्ट कॅरिंग कॉस्ट आपली किती दिली आहे? कॅरिंग कॉस्ट पर युनिट ₹2. ओके. आणि त्या फॉर्म्युला मेन्शन करा. फॉर्म्युलामध्ये त्या सर्व व्हॅल्यू पुट डाऊन करा आणि आपला आन्सर फाइंड आउट होईल 1,000 ऑर्डर्स. सॉरी 1,000 युनिट्स. ओके. हे आन्सर जे फाइंड आउट झाले ते युनिट्स मध्ये फाइंड आउट होणार आहे. त्यामुळे आपला आन्सर फाइंड आउट झालेलं आहे 1,000 युनिट्स. ओके. हा आपला फॉर्म्युला मेथड आहे. या फॉर्म्युला मेथडने आपण फाइंड आउट केला. आता आपण टॅब्युलर मेथड आपण यूज करूया. ओके. टॅब्युलर मेथड यूज करताना आपला हा पूर्ण फॉर्मॅट आपल्याला यूज करावा लागतो. हा फॉर्मॅट सेम फॉर्मॅट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये यूज होईल असं नाहीये. पण अशा पद्धतीचा फॉर्मॅट आपला यूज होणार आहे. याच्यामध्ये काही आपले जे कॉलम्स आहेत ते कमी जास्त सुद्धा होऊ शकतात. ओके. पण जे नॉर्मली जे प्रत्येक प्रॉब्लेम म्हणजे नॉर्मली जे कॉलम्स यूज होऊ शकतील ते कॉलम्स मी इथे मेन्शन केलेले आहे. ओके. तर आता बघा
आपण त्या आता या फॉर्म्युला टॅब्युलर मेथडमध्ये आपण त्या सर्व गोष्टी आपण फाइंड आउट करू. बघा 3 गोष्टी आपल्या इथे फाइंड आउट करायच्या असतात. कारण मी तुम्हाला सांगितलं मटेरियल कॉस्टमध्ये 3 गोष्टी असतात, 3 कॉस्ट असतात. ते म्हणजे फर्स्ट आहे कॅरिंग कॉस्ट, सेकंड आहे ऑर्डरिंग कॉस्ट आणि थर्ड आहे मटेरियल कॉस्ट. या 3 कॉस्टची जी टोटल होईल ती आपल्या टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. आणि इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय आहे, की जी ऑर्डर आपण प्लेस केल्यानंतर आपली जी टोटल कॉस्ट आहे ती मिनिमम राहील, अशी ऑर्डर म्हणजे आपली इकॉनॉमिक ऑर्डर. ओके. त्यामुळे आपल्याला टोटल आपले अॅन्युअल कन्झम्पशन आपलं किती आहे 4000 आहे. ओके. तर आपला अॅन्युअल कन्झम्पशनचा आपला कॉलम आहे, त्याच्यामध्ये आपले टोटल अॅन्युअल कन्झम्पशन किती आहे 4000. त्यामुळे तुम्ही टोटल अॅन्युअल कन्झम्पशन येणार 4000 प्रत्येक कॉलम मध्ये आपला मेन्शन करायचे 4000. ओके. आपल्याला हा फॉर्म्युला इथे आपल्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. हे फक्त गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या त्या 3 कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायच्या, ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट. काही प्रॉब्लेम मध्ये मटेरियल कॉस्ट एवढी इम्पॉर्टंट नसते. म्हणजे आताच्या करंट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा मटेरियल कॉस्ट एवढी इम्पॉर्टंट नाहीये. कधी तुम्ही फाइंड आउट नाही जरी केली ना, तरी सुद्धा तुमचा प्रॉब्लेमचा आन्सर फाइंड आउट होईल. कारण की इथे मटेरियल कॉस्ट एकदम सेम आहे. बघा इथे मटेरियल कॉस्ट किती आपली 2 रुपीज पर युनिट आहे. सॉरी, मटेरियल कॉस्ट आहे 20 रुपीज पर युनिट आहे. Okay, there is no change in material cost. There is no quantity discount. Okay, if there is a quantity discount, at that time the material cost will be different for the different orders. Okay, at that time we need to consider this material cost as well for calculation of total cost. But in the current problem, material cost is not that much relevant. म्हणजे रिलेव्हंटच नाही ऍक्च्युली मटेरियल कॉस्ट आताच्या प्रॉब्लेम मध्ये. पण आपल्याला मी ही का मेन्शन करून ठेवलेलं आहे, कारण की काही इतर प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जसं आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेणार, त्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये मटेरियल कॉस्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तिथे क्वांटिटी डिस्काउंट आहे. म्हणजे क्वांटिटी डिस्काउंट असल्यानंतर मग तुमची जी टोटल मटेरियल कॉस्ट आहे ती चेंज होणार. म्हणजे समजा तुम्हाला असं सांगितलं, कधी तुम्ही 1000 युनिट कधी ऑर्डर केले, तर तुम्हाला ती जी गुड्स आहे ते 20 रुपीज पर युनिट मिळतील. आणि तेच कधी तुम्ही 2000 ऑर्डर केले, तर ते तुम्हाला गुड्स 18 रुपीज पर युनिट मिळतील. म्हणजे 2 रुपयांनी कमी मिळतील पर युनिट. मग त्यामुळे तुमची टोटल मटेरियल कॉस्ट चेंज होईल. ओके. मग त्यामुळे ही मटेरियल कॉस्ट आत्ताच्या करंट प्रॉब्लेम मध्ये इरिलेव्हंट आहे, पण जी नेक्स्ट आपण प्रॉब्लेम घेणार त्याच्यामध्ये ती रिलेव्हंट आहे. म्हणून मी ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या, एवढं लक्षात ठेवा. ओके. म्हणजे ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या, कॅरिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट. करंट प्रॉब्लेम मध्ये मटेरियल कॉस्ट एवढी इम्पॉर्टंट नाहीये, पण तरी सुद्धा आपण ती फाइंड आउट करणार आहोत. ओके. आता ह्या ज्या 3 कॉस्ट कशा फाइंड आउट करायच्या त्याच्यासाठी आपण हे कॉलम आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके. मी त्या कॉलम नंबर इथे प्रोव्हाइड केलेले. बघा कॉलम नंबर दिलेले आहेत, मी 1 to 10 नंबर दिलेले आहेत कॉलम नंबर. आणि आपण कुठला कॉलम कसा फाइंड आउट करणार त्याचा फॉर्म्युला मी ह्या कॉलम मध्ये मेन्शन करणार, नेक्स्ट रो मध्ये मेन्शन करणार आहे. ओके. तर आपण आता प्रॉब्लेमला आपण स्टार्ट करूया. आपला फर्स्ट आपला कॉलम आहे अॅन्युअल कन्झम्पशन. तुम्हाला हे कॉलम लक्षात ठेवायचे ना. यू नीड टू रिमेंबर दिस कॉलम फॉर कॅल्क्युलेशन ऑफ EOQ बाय टॅब्युलर मेथड. ओके. जसं तुम्ही स्टोअर लेजर अकाउंटचे तुम्ही जसे कॉलम लक्षात ठेवले, सेम सिच्युएशन मध्ये तुम्हाला कॉलम हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता फर्स्ट आपण कॉलम आपण मेन्शन केले अॅन्युअल कन्झम्पशन. तर आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला अॅन्युअल कन्झम्पशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं 4000 युनिट. त्यामुळे अॅन्युअल कन्झम्पशन आपल्या सेमच राहणार आहेत. ओके. टोटल 4000 युनिट्स. ओके. नेक्स्ट आहे कॉलम आपल्याला बघा कॅरिंग कॉस्ट सांगितले ₹2 पर युनिट आपल्याला सांगितले, पण ती कॅरिंग कॉस्ट कशा फाइंड आउट करायची ते आपण नंतर बघणार. नेक्स्ट आपला कॉलम आहे ऑर्डरिंग क्वांटिटी. आता ना ऑर्डरिंग क्वांटिटी आपल्या करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या नाहीयेत. काही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑर्डरिंग क्वांटिटीने आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड करतात. म्हणजे पर ऑर्डर किती क्वांटिटी आपल्याला गुड्स ऑर्डर करायचे ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड करतात. पण करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑर्डरिंग क्वांटिटी आपल्याला दिलेल्या नाहीयेत. बघा हा जो प्रॉब्लेम आहे ना, याच्यामध्ये आपल्याला ऑर्डरिंग क्वांटिटी दिलेल्या नाहीयेत, पण त्याची रेंज आपल्याला प्रोव्हाइड केली आहे नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. तेव्हा मी तुला सांगेन नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये इथे रेंज आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. तर रेंज नुसार आपण मेन्शन करणार आहोत. पण करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऑर्डरिंग क्वांटिटी आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाहीये. आपल्याला काय करायचं, टोटल आपलं 4000 युनिट्स आपलं अॅन्युअल कन्झम्पशन आहे. तर आपल्याला टोटल आपल्याला 4000 युनिट आपल्या ऑर्डर आपल्या 4000 युनिट्स आपल्या ऑर्डर आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजे इयरली. अशा पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर्स किंवा आपल्याला त्या ऑर्डर्स आपल्याला इथे मेन्शन करायच्या. नंबर ऑफ ऑर्डर्स आणि पर ऑर्डर किती क्वांटिटी आपण ऑर्डर करणार ती आपल्याला इथे मेन्शन. इथे ऑर्डरिंग क्वांटिटी म्हणजे पर ऑर्डर आपण किती क्वांटिटी आपण ऑर्डर करणार ते आपण इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे. ओके. तर आता मी ऍझ्युम करतो ही गोष्ट ना आपल्याला ऍझ्युम करायची. करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍझ्युम करायची. म्हणजे काही मुलांची म्हणजे तुम्ही काही वेगळी जरी मेन्शन केले तरी सुद्धा चालू शकेल. ओके. वेगळी मेन्शन केले तरी सुद्धा चालू शकेल. पण करंट प्रॉब्लेम मध्ये ना तुम्हाला आन्सर ऑलरेडी माहिती आहे, कारण तुम्ही फाइंड आउट केलेला आहे. ते आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 1000 युनिट. त्यामुळे आपण 1000 युनिट्स आहे ना ही आपल्या ह्या ऑर्डरिंग क्वांटिटी मध्ये आपल्याला कन्सिडर करायचे.
ओके, म्हणजे ती आपल्याला मेन्शन ठेवायचं 1000 युनिट्स. ओके, अशा पद्धतीने आपल्याला साधारणतः आपल्याला म्हणजे हे ऍझम्पशन आपल्याला असणार आहे किंवा आपण ऍझ्युम करणार आहोत आपल्याला किती क्वांटिटी आपल्याला ऑर्डर करायच्यात पर ऑर्डर. ओके, तर आता मी स्टार्ट करतो 500 पासून. म्हणजे मी असं ऍझ्युम करतो की एका ऑर्डरमध्ये मी 500 क्वांटिटी आपण ऑर्डर करणार आहे. म्हणजे एका ऑर्डरमध्ये म्हणजे एक जेव्हा मी ऑर्डर करणार तेव्हा मी मॅक्झिमम किती 500 क्वांटिटी ऑर्डर करीन. ओके, नेक्स्ट मी रेंज घेतो 1000. म्हणजे मी 500च्या रेंजमध्ये मी इथे सर्व आता ऑर्डर मेन्शन करतो. नेक्स्ट मेन्शन करील 1500. ओके, नेक्स्ट येईल 2000. नेक्स्ट येतील 2500. नेक्स्ट 3000. नेक्स्ट 2000 सॉरी ऍक्च्युली ना इथे 3000 नाही 500 होतं चालेल. ओके, 1500 चालू शकणार नाही कारण टोटल 4000 कम्प्लीट होत नाही, त्यामुळे 1500च्या जागी आपण 2000च मेन्शन करूया. नेक्स्ट 2500 सुद्धा चालणार नाही. 500, 1000, 2000 आणि 4000च मेन्शन करायला लागेल. ओके, ठीक आहे. आता मी ह्या क्वांटिटी तुम्ही 100 पासून सुद्धा मेन्शन करू शकता. ऍक्च्युली 100 मेन्शन करू शकता. 100 सुद्धा आपण पाहिजे तर आपण मेन्शन करून बघूया. एक मिनिट. हंड्रेड 200 ते पण आपण मेन्शन करून बघूया. हे मी ऍझ्युम केलेलं आहे. तुम्ही कधी बुकमध्ये बघितलं तर वेगळे असू शकतील, कधी हा कधी प्रॉब्लेम कधी बुकमध्ये असेल तर, किंवा तुम्ही दुसऱ्या क्वांटिटी जरी कन्सिडर केल्या तरी सुद्धा चालतील. पण आता इथे मी काय केलेलं आहे की 4000 क्वांटिटी आपल्याला कंप्लीट व्हायला पाहिजे ना, तर मल्टिप्लाय बाय 4000 म्हणजे डिवायडेड बाय 4000 कधी केले तुम्ही 4000 डिवाइड बाय 100 केले तर तुमची एक्झॅक्ट नंबर ऑफ ऑर्डर्स आपल्या फाइंड आउट झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने ते अरेंज करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी 1500 घेतले नाही, कारण तुम्ही कधी 1500 कधी कन्सिडर केले तर 4000 नाही येते, तर 4500 होतात तिसऱ्या ऑर्डरला. मग तिथे आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर्स आपल्या एक्झॅक्ट आपल्या काउंट होत नाही. ओके, त्यामुळे हे आपल्याला असे अरेंज करायचे आहेत का त्यामुळे आपली जी अॅन्युअल कन्झम्पशन आहे ते एक्झॅक्ट नंबर ऑफ ऑर्डर मध्ये आपले ऑर्डर झाले पाहिजे. ओके, तर आता मी 100 कन्सिडर केले, कधी 100 कधी कन्सिडर केले तर आता नंबर ऑफ ऑर्डर हे ऍझ्युम आहेत. ओके, हे ऍझ्युम आहेत. हे मी काय बोलतात त्याला, हे मी ऍझ्युम केलेले. तुम्ही तुमचे वेगवेगळे असू शकतात. आता नंबर ऑफ ऑर्डर्स कसे फाइंड आउट होतील, तर नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी आपला फॉर्म्युला काय यूज होईल, तर अॅन्युअल कन्झम्पशन डिवाइड बाय क्वांटिटी ऑर्डरिंग क्वांटिटी. ओके, यानुसार तुमचे नंबर ऑफ ऑर्डर्स फाइंड आउट होतील. म्हणजे तुमचा हा कॉलम किती आहे, तर कॉलम नंबर 1 डिवाइडेड बाय कॉलम नंबर 2 करून तुम्ही हे नंबर ऑफ ऑर्डर्स तुम्ही फाइंड आउट केलेलं आहे. ओके, कॉलम नंबर 1 डिवाइड बाय कॉलम नंबर 2 असं करून तुम्ही इथे फाइंड आउट केलेलं आहे. ओके, कॉलम नंबर 1 डिवाइड बाय कॉलम नंबर 2 करून तुम्ही हे फाइंड आउट करणार. बघा तुमचे आता हे फाइंड आउट होतील. बघा तुम्ही कधी पर ऑर्डरला कधी 100 क्वांटिटी कधी ऑर्डर केल्या तर तुमच्या 40 ऑर्डर्स होतील. पर ऑर्डरला कधी तुम्ही 200 क्वांटिटी कधी ऑर्डर केल्या तर तुमच्या 20 ऑर्डर्स होतील. ओके, अशा पद्धतीने नंबर ऑफ ऑर्डर्स आपण फाइंड आउट करू शकलो 1 डिवाइड बाय 2 म्हणजे अॅन्युअल कन्झम्पशन डिवाइड बाय ऑर्डरिंग क्वांटिटी. म्हणजे एका ऑर्डर मध्ये तुम्ही किती ऑर्डर ऑर्डर करणार आहात, किती युनिट्स तुम्ही ऑर्डर करणार आहात ते तुमचे इथे नंबर ऑफ ऑर्डरिंग क्वांटिटी फाइंड आउट होईल. नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी काय करणार तुम्ही, अॅन्युअल कन्झम्पशन डिवाइड बाय ऑर्डरिंग क्वांटिटी हे करून तुमचे नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट होतील. ओके, आता प्राइस पर टन आपल्या प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. प्राइस पर सॉरी प्राइस पर युनिट आहे ऍक्च्युली, इथे टन नाही आहे, इथे प्राइस पर युनिट किती आहे 2. प्राइस पर युनिट किती आहे ₹2. आता ती सर्व ठिकाणी कॉमन आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंजेस नाहीये. ओके, ₹2. ओके, नेक्स्ट आपल्याला ना प्रॉब्लेम मध्ये कॅरिंग कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी ना एव्हरेज इन्व्हेंटरी आपल्याला फाइंड आउट करायची असते. तर एव्हरेज इन्व्हेंटरीचा फॉर्म्युला आहे तुमचा, एव्हरेज इन्व्हेंटरीसाठी तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे कॉलम नंबर 2 डिवाइड बाय 2, कॉलम नंबर 2 डिवाइड बाय 2. हा 2 हे कॉमन आहे, कॉलम नंबर 2 डिवाइड बाय 2.
ओके, जे कॉलम्स आहेत ते मी ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलेले आहेत आणि डिवाइड बाय 2 ते नॉर्मल 2 आहेत म्हणून ते मी फक्त 2 सेपरेट ठेवलेले. बघा कॉलम नंबर 2 डिवाइड बाय 2. मग तुमचा इथे फॉर्म्युला येणार आहे कॉलम नंबर 2 डिवाइड बाय 2. ओके 50 हे आपले फाइंड आउट होतात एव्हरेज इन्व्हेंटरी. ओके, आता एव्हरेज इन्व्हेंटरी वरून आपल्याला एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुमचा फॉर्म्युला आहे कॉलम नंबर 5 म्हणजे जे एव्हरेज इन्व्हेंटरी फाइंड आउट केले ते एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॉस्ट पर युनिट. आता इंटू कॉस्ट पर युनिट आपल्याला किती दिलेली आहे ₹20. ओके, त्यामुळे तुम्हाला इथे फाइंड आउट होईल कॉलम नंबर 5 इंटू 20. ओके, ही तुमची फाइंड आउट होणार आहे एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू. ओके, एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू फाइंड आउट होणार आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता फाइंड आउट करायचे आपल्याला कॅरिंग कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर कॅरिंग कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी आपला फॉर्म्युला असणार आहे एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू एव्हरेज इन्व्हेंटरी. एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू कॅरिंग कॉस्ट. ओके, जी आपली कॅरिंग कॉस्ट जी फाइंड आउट करायची आहे ना त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जी एव्हरेज इन्व्हेंटरी आपण जी फाइंड आउट केलेली आहे इंटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. कारण एव्हरेज इन्व्हेंटरी आपण जी इथे युनिट्स मध्ये दिले म्हणून त्याच्या पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अदरवाईज कधी पर्सेंटेज मध्ये कधी दिले असते तर आपण काय केलं असतं एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू इंटू पर्सेंट केले असते. ओके, ती एक गोष्ट लक्षात ठेवा इथे युनिट मध्ये दिलेले आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट आपण करणार आहोत. कधी ते कॅरिंग कॉस्ट जी प्रोव्हाइड केली ती कधी पर्सेंट मध्ये कधी दिली असती तर आपण एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू ते पर्सेंट केले असते. ओके, तर आता आपले हे जे 2 आहेत ना ₹2 आहेत ते 10% आहे. तुम्ही कधी फाइंड आउट केलं तर 10% आहे म्हणजे ₹20च्या 2 रुपीज किती आहेत 2 रुपीज ₹20च्या किती आहेत 10% आहेत. म्हणजे ऍक्च्युली ह्या एव्हरेज इन्व्हेंटरीचे आपले 10% आपली कॅरिंग कॉस्ट आहे. ओके, पण तुम्ही डायरेक्टली एव्हरेज इन्व्हेंटरीला इंटू कधी 2 कराल तर तुमचे फाइंड आउट होतील 100. ओके, बघा 100 ही तुमची कॅरिंग कॉस्ट तुमची फाइंड आउट होते. किंवा दुसरा सेम मेथड तुम्ही आज पद्धतीने करू शकता 1000 इंटू 10%. ओके, तरी सुद्धा तुमचे 100 रुपीजच फाइंड आउट होतील. 100, 200, 500 असेच फाइंड आउट होतील. ते बघा सेम म्हणजे 10% आहे. ओके, तर कधी तुम्हाला एव्हरेज कॅरिंग कॉस्ट कधी तुम्हाला पर्सेंट मध्ये कधी प्रोव्हाइड केली तर एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू इंटू पर्सेंट आपल्याला करायचे. किंवा कधी युनिट मध्ये कधी पर युनिट कधी प्रोव्हाइड केले तर आपल्याला काय करायचं एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॅरिंग कॉस्ट पर युनिट करायचंय. ओके, तर दोघांपैकी कुठला एक फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. करंट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेले होते पर युनिट मध्ये दिलेले होते म्हणून आपण युनिटने आपल्याला मल्टिप्लाय केले म्हणजे एव्हरेज इन्व्हेंटरी इंटू ₹2 केले. आणि कधी पर्सेंट मध्ये कधी दिले असते तर एव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू इंटू पर्सेंट केले असते. 10% होते तर 10% केले असते. तर हे आपल्याला फाइंड आउट होईल आपली टोटल आपली कॅरिंग कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके, नेक्स्ट आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायचे. तर ऑर्डरिंग कॉस्ट आपल्याला किती दिलेली आहे ₹250 पर ऑर्डर आहे ना आणि नंबर ऑफ ऑर्डर्स आपण इथे फाइंड आउट केलेला आहे म्हणून आपला फॉर्म्युला काय येईल ओके, आपला फॉर्म्युला काय येईल कॉलम नंबर ऑफ ऑर्डर्स किती आहेत कॉलम नंबर 3 इंटू ₹250. कारण 250 पर ऑर्डर आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट आहे म्हणून इंटू 250 ही आपली टोटल आपली ऑर्डरिंग कॉस्ट होईल. ओके, ऑर्डरिंग कॉस्ट डिफरंट असणार आहे कारण नंबर ऑफ ऑर्डर्स आपल्या डिफरन्स आहेत. ओके, 40 ऑर्डर्स असतील तर आपली ऑर्डरिंग कॉस्ट किती होईल 10,000. 20 ऑर्डर्स असेल तर 5,000. अशा पद्धतीने कधी एकच ऑर्डर असेल तर ₹250 होईल. ओके, आणि मटेरियल कॉस्ट ही अॅन्युअल मटेरियल कॉस्ट मेन्शन करायची. अॅन्युअल मटेरियल कॉस्ट आपल्याला मेन्शन करायचे
कॉलम नंबर 1 अॅन्युअल कन्झम्पशन इंटू मटेरियल कॉस्ट. म्हणजे आपली आपली टोटल मटेरियल कॉस्ट किती असणार आहे 80,000 रुपीज. आता याच्यासाठी फॉर्म्युला आहे आपला कॉलम नंबर 1 अॅन्युअल कन्झम्पशन इंटू ₹20. ओके. आता आपल्याला इथे टोटल कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची. टोटल कॉस्ट म्हणजे तिघांची टोटल कॅरिंग कॉस्ट प्लस ऑर्डरिंग कॉस्ट आणि प्लस मटेरियल कॉस्ट, या तिघांची टोटल आपली टोटल कॉस्ट असणार आहे. ओके. तर ही आपली टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट झालेली आहे. आता टोटल कॉस्ट मधली मिनिमम कुठली कॉस्ट आहे, जी मिनिमम कॉस्ट आहे ती आपली असणार आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे त्याची ऑर्डर नंबर ऑफ ऑर्डर, त्याच्या ज्या ऑर्डरिंग क्वांटिटी आहे ती आपली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी असणार आहे. बघा इथे किती आहे 82,000 आहे, सर्वात मिनिमम व्हॅल्यू आहे 82,000, ही सर्वात मिनिमम व्हॅल्यू आहे. आणि त्याची ऑर्डरिंग किती आहे, त्याची ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे 1,000. म्हणजे हे आपला आन्सर आहे. आपल्याला ऑलरेडी आन्सर माहित होतं म्हणून ते आपण मेन्शन केलेलं. ओके. 1,000 युनिट्स आहेत मिनिमम कॉस्ट. म्हणजे याची टोटल कॉस्ट बघा, तिघांची टोटल, या कॅरिंग कॉस्ट, ऑर्डरिंग कॉस्ट आणि मटेरियल कॉस्ट, या तिघांची टोटल तुम्ही बघितलं तर सर्वात कमी कुठली 82,000 आहे. मग 82,000 ला किती ऑर्डर, आपल्याला ऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे तर 1,000. म्हणजे एक इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय, ऑर्डरिंग क्वांटिटी म्हणजे एका ऑर्डर मध्ये तुम्ही किती क्वांटिटी ऑर्डर करणार आहात. तर एका ऑर्डर मध्ये आपण 1,000 कधी क्वांटिटी कधी ऑर्डर केल्या, म्हणजे आपण नंबर ऑफ ऑर्डर किती प्लेस केल्या 4 कधी नंबर ऑफ ऑर्डर कधी आपण प्लेस केल्या, तर आपली जी कॉस्ट आहे ती मिनिमम राहणार आहे. म्हणून त्याला बोलतात इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे ती सर्वात बेस्ट क्वांटिटी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त फायदा होणार आहे अशी आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर्स आपण प्लेस करणार आहोत 4. आणि पर ऑर्डर आपण किती आपण क्वांटिटी आपण ऑर्डर करणार आहोत तर 1,000. ओके. आता करंट प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलं का मटेरियल कॉस्ट इरिलेव्हंट होता. हा कधी तुम्ही कॉलम जरी नसता जरी प्रिपेअर केला तरी सुद्धा आन्सर सेम आला असतं. बघा ऑर्डरिंग कॉस्ट प्लस कॅरिंग कॉस्ट या दोघांचीच कधी तुम्ही कन्सिडर केले असते तरी सुद्धा तुमचं आन्सर सेम आलं असतं. बघा बघा सर्वात मिनिमम कॉस्ट हीच आहे 2,000. ओके. अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जरी मटेरियल कॉस्ट जरी नसती कन्सिडर केली तरी सुद्धा तुमचं जे आन्सर आहे ते सेम आलं असतं. बघा इथे 2,000 आहे आणि मिनिमम कॉस्ट आहे 2,000 आहे आणि तुमचे नंबर ऑफ ऑर्डरिंग क्वांटिटी किती आली असती 1,000 आली असते. अशा पद्धतीने आपल्याला टॅब्युलर मेथड नुसार आपल्याला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आपल्याला आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. यामध्ये कोणाला डिफिकल्टी आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे आहे ना हे तुम्ही कॉलम्स लक्षात ठेवा. आता मी हा कॉलम गरज नव्हती पण तरी सुद्धा प्रिपेअर केलेली, ह्या पण कॉलमची करंट प्रॉब्लेम मध्ये गरज नव्हती तरी सुद्धा मी प्रिपेअर केलेला आहे, कारण की ते इतर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गरज लागू शकते. ओके. त्यामुळे हे तुम्ही स्टँडर्ड फॉर्मॅट तुम्ही कन्सिडर करू शकता की हा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा. फर्स्ट कॉलम तुम्हाला प्रिपेअर करायचं अॅन्युअल कन्झम्पशन, नेक्स्ट तुम्हाला ऑर्डरिंग क्वांटिटी प्रिपेअर करायचं, नेक्स्ट नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट करण्यासाठी ऑर्डरिंग क्वांटिटी अॅन्युअल कन्झम्पशन डिवाइड बाय ऑर्डरिंग क्वांटिटी, तुम्हाला नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट होतील. नेक्स्ट प्राइस पर युनिट आपल्याला मेन्शन केलेल्या प्रॉब्लेम मध्ये ती आपण डायरेक्ट मेन्शन करणार आहोत. ऍव्हरेज इन्व्हेंटरी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय आपण यूज करायचं ऑर्डरिंग क्वांटिटी डिवाइड बाय 2 हा आपण फॉर्म्युला आपण यूज करतोय. आपल्याला ऍव्हरेज इन्व्हेंटरी आपला फाइंड आउट होईल. नंतर ऍव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ऍव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॉस्ट पर युनिट आपण मेन्शन करणार आहोत. कॉस्ट पर युनिटने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. सॉरी इथे मल्टिप्लाय आहे का, ओके. इथे सुद्धा मल्टिप्लाय, इथे सुद्धा मल्टिप्लाय. ओके. नेक्स्ट कॅरिंग कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जे इन्फॉर्मेशन दिले त्यानुसार कधी कॅरिंग कॉस्ट कधी तुम्हाला युनिट मध्ये दिली असेल तर ऍव्हरेज इन्व्हेंटरी इंटू कॅरिंग कॉस्ट, आणि कॅरिंग कॉस्ट कधी पर्सेंट मध्ये कधी प्रोव्हाइड केली असेल तर ऍव्हरेज इन्व्हेंटरी व्हॅल्यू इंटू पर्सेंटेज. ओके. नेक्स्ट ऑर्डरिंग कॉस्ट आपला पर ऑर्डर आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते त्यामुळे नंबर ऑफ ऑर्डर्स इंटू ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर. ओके. नेक्स्ट मटेरियल कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी अॅन्युअल कन्झम्पशन इंटू प्राइस पर युनिट. ओके. आणि फायनली टोटल कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी या तिन्ही गोष्टींची आपल्याला टोटल करायचे. जी मिनिमम टोटल कॉस्ट असणार आहे ती आपली त्याची ऑर्डरिंग क्वांटिटी म्हणजे आपली काय असणार आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी.
आपण फॉर्म्युला मेथड मध्ये ऑलरेडी आपण ते अमाऊंट आपण फाइंड आउट केले, ते युनिट्स आपण फाइंड आउट केलेले 1000 युनिट्स. सेम आपला आन्सर आलेले 1000 युनिट्स इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. ओके, टॅब्युलर मेथड नुसार सुद्धा. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण ना क्वांटिटी डिस्काउंट असताना, हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा क्वांटिटी डिस्काउंट असलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तर क्वांटिटी डिस्काउंट असताना ना तुम्हाला प्रॉब्लेम ना फॉर्म्युला मेथड नुसार सॉल्व्ह करता येत नाही. जेव्हा क्वांटिटी डिस्काउंट जेव्हा प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो, तेव्हा आपल्याला जो प्रॉब्लेम आहे ना तो फॉर्म्युला मेथड नुसार आपल्याला सॉल्व्ह नाही करता येत, तर आपल्याला तो कंपल्सरीली टॅब्युलर मेथड मध्ये आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. ओके, तर आपण आत्ताच आपण तो स्टार्ट करूया आपण प्रॉब्लेम, पण नेक्स्ट लेक्चरला तो आपला कंप्लीट होईल आपला प्रॉब्लेम, कारण एका लेक्चर मध्ये कंप्लीट होणार नाही तो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे आता फक्त 10 मिनिट्स उरलेले. ओके, मी प्रॉब्लेम एकदा रीड करतोय बघा. YPS Limited has received an offer of quantity discount on its order of material as under. ओके, तुम्हाला याच्यामध्ये काय डिफिकल्टी आहे का? अजून कोणाला काही क्वेरी आहे का, की कशा पद्धतीने आपण अमाऊंट फाइंड आउट केली, समजलं नाही असं काय आहे का? ओके, हे जे आहे ना ते बेसिक कॉलम्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण ह्या 3 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. या 3 गोष्टी म्हणजे ह्या 2 कॉलम आहेत ते आपण कॅरिंग कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी प्रिपेअर केलेले आहेत. हा कॉलम आहे तो आपण मटेरियल कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी किंवा अॅन्युअल इन्व्हेंटरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रिपेअर केलेला आहे. हा कॉलम आपण ऑर्डरिंग कॉस्ट फाइंड आउट करण्यासाठी प्रिपेअर केलेला आहे. आणि हे तर आपलं मेन बेसिक आहे. ऑर्डरिंग क्वांटिटी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे, कारण की तेच आपला आन्सर असतो. ओके, 1000 हे आन्सर त्याच ह्याच कॉलम मध्ये आहे, ऑर्डरिंग क्वांटिटी. आणि ऑर्डरिंग क्वांटिटी वरून तुम्ही एव्हरेज इन्व्हेंटरी सुद्धा फाइंड आउट केली. ओके, आणि फर्स्ट कॉलम आपण प्रिपेअर केला अॅन्युअल कन्झम्पशन. अॅन्युअल कन्झम्पशन वरून तुम्ही मटेरियल कॉस्ट तुम्ही फाइंड आउट करू शकला, किंवा तुम्ही ऑर्डरिंग क्वांटिटी फाइंड आउट, तुम्ही नंबर ऑफ ऑर्डर फाइंड आउट करू शकला. ओके, अशा पद्धतीने आपण कॉलम्स आपण प्रिपेअर केले. तर कॉलम्स तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणते कोणते कॉलम, म्हणजे ह्या 3 गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हे ऍडिशनल आपण कॉलम आपण प्रिपेअर केलेले आहेत. ओके, तर आपण प्रॉब्लेम आता रीड करूया. तुम्हाला काही डिफिकल्टी आहे तर सांगा, विचारा, कुठला कॉलम समजला नाही असं काय आहे का? नो सर. ओके, आपण प्रॉब्लेम आपण बघूया क्वांटिटी डिस्काउंटचा. समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिपीट करून बघू शकता. ओके, तुम्ही युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करणार तर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. काही क्वेरी असेल तर नेक्स्ट लेक्चरला सुद्धा विचारू शकता. ओके, प्रॉब्लेम बघूया आता. YPS Limited has received an offer of quantity discount on its order of material as under. प्राइस पर टन, आता पर टनची त्यांनी प्राइस आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे ₹12 11.80. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, लेस दॅन 500 ऑर्डर कधी तुम्ही पर क्वांटिटी कधी, म्हणजे एका ऑर्डर मध्ये कधी तुम्ही लेस दॅन 500 टन कधी ऑर्डर करणार तर तुमची प्राइस पर टन असणार आहे 12 रुपीज. 12 रुपीज प्राइस पर टन असणार आहे. ओके, कधी तुम्ही मोर दॅन 500 किंवा नाही, लेस दॅन 500 झाले, इथे 500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, पण लेस दॅन 1000 एवढं कधी मागवणार असेल तर तुमची प्राइस असेल, आपण ही प्राइस थोडी चेंज करूया, 1200 करूया, खूपच कमी वाटते. ओके, आणि ही पण चेंज करूया. ओके, 1200 रुपीज. 500 टू 1000 असेल तर तुम्हाला लेस दॅन 1000 असेल, म्हणजे 1000 आपल्या इथे नाही कन्सिडर करायचे, 1000 इथे येतील. लेस दॅन 500 म्हणजे 499. ओके, लेस दॅन 1000 म्हणजे 999. ओके, 500 टू 999 पर्यंत असेल तर 1180 रुपीज कॉस्ट पडेल आपल्या पर टन. नेक्स्ट 1000 टू 1999 असेल तर 1160. 2000 टू 2999 असेल तर 1140. आणि 3000 अँड अबव असेल तर 1120 रुपीज आपल्या पर टन आपली कॉस्ट असणार आहे. म्हणजे क्वांटिटी आपल्या डिस्काउंट आपल्याला आहे. कधी तुम्ही कमी क्वांटिटी ऑर्डर केली तर जास्त कॉस्ट लागेल, जास्त क्वांटिटी ऑर्डर केली तर कमी कॉस्ट लागेल. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केले अॅन्युअल रिक्वायरमेंट फॉर द मटेरियल इज 8000 टन. म्हणजे आपल्या इयरली आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे तर 8000 टन्स आपल्या रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट ऑर्डरिंग क्वांटिटी पर ऑर्डर किती आहे 1200 पर ऑर्डर. ऑर्डरिंग कॉस्ट पर ऑर्डर 1200 आहे. नेक्स्ट कॅरिंग कॉस्ट किती प्रोव्हाइड केले 20%. बघा इथे अॅन्युअल व्हॅल्यू आपल्या इन्व्हेंटरी अॅन्युअल व्हॅल्यू आपल्याला गरजेचं आहे, ऍव्हरेज अॅन्युअल व्हॅल्यू गरजेचं आहे, इन्व्हेंटरी व्हॅल्यू गरजेचं आहे, कारण इथे 20% मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके,
आणि आपल्याला सांगितलं यू आर रिक्वायर्ड टू कॉम्प्युट द मोस्ट इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी प्रेझेंटिंग द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इन टॅब्युलर फॉर्म. म्हणजे आपल्याला टॅब्युलर मेथड यूज करायची आहे. अशा प्रॉब्लेम मध्ये तुम्ही फॉर्म्युला मेथड तुम्ही यूज करू शकतच नाही. फॉर्म्युला मेथड नुसार तुमचा आन्सर येणारच नाही, कारण की फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्हाला जी कॅरिंग कॉस्ट आहे ती तुम्ही फाइंड आउट नाही करू शकत, कारण की कॅरिंग कॉस्ट तुमची डिफरंट येणार आहे. ह्या 5 सिच्युएशन साठी वेगवेगळी कॅरिंग कॉस्ट येणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म्युला मेथड यूज नाही करू शकत ह्या प्रॉब्लेम मध्ये. तुम्हाला इथे कंपल्सरी तुम्हाला टॅब्युलर मेथडच यूज करायला लागेल. ओके, तर सेम कॉलम प्रिपेअर होतील अशाच पद्धतीने. ओके, हे सेम कॉलम आपल्या प्रिपेअर होतील, फक्त इथे युनिटच्या ठिकाणी टर्न्स होईल. ओके ओके, बाकी सेम आहे. आपण कॉलम आपण यूज करणार आहोत. आणि इथे सुद्धा आपल्याला ऍज्युमच करायचं आहे, कारण एक्झॅक्ट आपल्याला त्यांनी ऑर्डरिंग क्वांटिटी दिलेली नाहीये. काही प्रॉब्लेम मध्ये एक्झॅक्ट ऑर्डरिंग क्वांटिटी सुद्धा देतात. म्हणजे किती तुम्ही प्रॉब्लेम मध्ये तुम्ही किती ऑर्डरिंग क्वांटिटी कन्सिडर करायची ते ऑलरेडी आपल्याला प्रोव्हाइड करतात. ओके, पण करंट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपल्याला ऍज्युमच करायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, लेस दॅन 500 मधला एक घेणार आहोत क्वांटिटी, 500 टू 999 मधली एक क्वांटिटी घ्यायची, 1000 टू 199 मधली एक क्वांटिटी घ्यायची. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक ह्याच्यामधली आपण एक एक क्वांटिटी आपण कन्सिडर करूया. आपण काय करूया, 500 दिले लेस दॅन 500, तर आपण तिथे आपण 400 आपण कन्सिडर करूया. ओके, नेक्स्ट 500 टू 1000 मध्ये आपण 500 कन्सिडर करूया. ओके, 1000 टू 2000 मध्ये आपण 1000 कन्सिडर करूया. 2000 मध्ये इथे 2000 कन्सिडर करूया. ओके, अँड 3000 अँड अबोव सांगितलेलं तर आपण 4000 आपण कन्सिडर करूया. मी 4000 का कन्सिडर केले, कारण की म्हणजे ते 8000 आपल्या अॅन्युअल कन्झम्पशन किती आहे, 8000 आहे ना, त्यामुळे ते आपल्याला नंबर ऑफ ऑर्डर्स आपल्या एक्झॅक्ट आपल्याला फाइंड आउट होतील. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. हे आपण ॲझम्पशन केलेलं आहे ते आपण म्हणजे सेम आपला प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचा, काही चेंजेस नाहीत. म्हणजे जसे जसे आपण इथे सॉल्व्ह केले तसंच, पण इथे मटेरियल कॉस्ट कंपल्सरी आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, कारण इथे रिलेव्हंट आहे मटेरियल कॉस्ट, कारण की आपली प्राइस पर टन आपली चेंजेस होणार आहे. 400 क्वांटिटीला प्राइस पर टन वेगळी असणार आहे, 500 ला प्राइस पर टन वेगळी असणार आहे, 1000 ला प्राइस पर टन वेगळे असणार आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला इथे प्राइस पर टन नुसार आपल्याला मटेरियल कॉस्ट आपली चेंज होईल. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू. आपण प्राइस पर टन